बीडच्या परळीतील मस्साजोगमध्ये सरपंच पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस। मस्साजोगची निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न। संतोष देशमुख यांच्या पत्नींनी सरपंच पदासाठी भरलाय अर्ज। खासदार ओमराजे निंबाळकरांचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल। काही लोक कोरोना काळातील जुना फोटो मॉर्फ करून व्हायरल करत असल्यामुळे ओमराजेंचा संताप। फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार ओमराजेंचा इशारा। बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघटनांचं धरणे आंदोलन। 1931 पासून ओबीसींची आकडेवारी माहीत नसल्यामुळे सरकारनं ओबीसींची जनगणना करावी, अन्यथा जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा आंदोलकांचा इशारा। राज्यात उन्हाचा तडाखा वाढला। विदर्भामध्ये तापमानाचा पारा 43.1 अंशांवर। पुढील 5 दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होईल, हवामान विभागाचा अंदाज। नाशिकच्या मालेगावचा पारा 41 अंशांवर। अवकाळी पावसानंतर मालेगाव शहराचा पारा पुन्हा वाढला। शहरामध्ये उष्माघात कक्ष 20 बेड आरक्षित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।